वेतनवाढी व इतर मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसापासून यवतमाळच्या रेमंड युको डेनिम लिमिटेड कंपनीच्या कामगारांचा संप जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। यवतमाळच्या आझाद मैदानावर गेल्या 4 दिवसापासून कामगारांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन त्यासोबतच आमरण उपोषणाला जे आहे ते सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। निलंबित झालेल्या 9 कामगारांना विनाअट त्वरित कामावर रुजू करण्यात यावं, 7,250 रुपयाच्या प्रत्यक्ष वेतनवाढ जी आहे ती या ठिकाणी देण्यात यावी। याआधी सुद्धा कामगारांनी जो आहे तो संप या ठिकाणी पुकारला होता। ती आश्वासनं जी आहे ती कंपनीच्या मॅनेजमेंटकडे देण्यात आली होती, मात्र त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं पुन्हा एकदा कामगार जे आहेत ते आता आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करतायत। संपूर्ण 1800 कामगारांचं कुटुंब आणि कामगार जे आहेत ते आज या ठिकाणी आंदोलनासाठी एकवटलेले आहेत। यवतमाळच्या आझाद मैदानामध्ये कामगारांचे परिवार देखील या संपूर्ण आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। 9 जण जे आहेत ते उपोषण करते या संपूर्ण उपोषण जे आहे ते या संपूर्ण मागण्यांसाठी या ठिकाणी करतायत। आपण पाहू शकतो की 4था दिवस त्यांचा आंदोलनाचा आहे। दादा 4था दिवस आंदोलनाचा आहे, कोणी शिष्टमंडळ अद्यापपर्यंत आलाय का आणि काय प्रमुख मागण्या घेऊन तुम्ही अजूनही लढताय? अद्यापपर्यंत शिष्टमंडळ आम्हाला कोणी भेटायला आलं नाहीये आणि आमच्या प्रमुख मागण्या आहे की आमचं जे मागे 2020 मध्ये जे ॲग्रीमेंट झालं होतं 7,250 त्याच्यावरती आम्हाला 2024 मध्ये वाढ पाहिजे आणि आमचे जे 9 कामगार हे आधी निलंबित केले आणि आता बरखास्त केले आणि त्याच्यावरती अजून आम्हाला हुकुमशाही म्हणून मॅनेजमेंटने 10 कामगार परत बरखास्त केले आणि आमच्यावर अन्याय अत्याचार सर्वीकडूनच चालू आहे, शासनाकडून पण चालू आहे आणि मान्यताप्राप्त संघटनेकडून चालू आहे आणि व्यवस्थापनाकडून चालू आहे। त्यामुळे आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि हा संप मिटणार नाही। निश्चित या संपूर्ण आंदोलनामध्ये कामगार जे आहेत ते आपल्या मागण्या घेऊन या ठिकाणी ठाम आहेत, त्यांचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी दाखले आहे। तुम्ही स्वतः या आंदोलनात दाखल झालेले आहेत, पाठिंबा तुम्ही या ठिकाणी देताय, कोण या आंदोलनात तुमचा आहे आणि काय वाटतं तुम्हाला? माझे बाबा या आंदोलनासाठी आहे आणि त्यांनी 4 दिवसापासून काही अन्नाचा एक दाणा सुद्धा खाल्लेला नाही। मी बाहेरगावी शिकायला आणि मला माहिती आहे की जेव्हा आपण बाहेरगावी शिकायला जातो तर खूप पैसा लागतो आणि हा पैसा प्रोव्हाइड तेवढं नाही जमत आहे आम्हाला। आणि माझे बाबा 1 दिवसापासून सुद्धा खात नाही आणि एक कंपनीवाले नेहमी म्हटलं दिवाळीपासून असंच सुरू आहे की होणार 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 आणि मला असं वाटतं जर हे ॲग्रीमेंट झालं नाही तर कुठेतरी आमचं शिक्षण आणि आमचं स्वप्न सगळं खतमच होऊन जाणार। मला असं वाटतं झालं पाहिजे यांनी सुद्धा। आणि असे मोठे मोठे लोक जेव्हा आमच्या स्कूलमध्ये येतात तेव्हा सांगतात की वर्कर हे बॅकबोन असतात कंपनीचे असं तसं, पण हे रिअलिटी तर खूप वेगळीच आहे यांची। तर मला असं वाटतं की आमच्या शिक्षणाचा सुद्धा त्यांनी विचार करून करायला पाहिजे हे ॲग्रीमेंट। संपूर्ण कामगारांचे कुटुंब या ठिकाणी दाखल झालेले आहेत, सगळे परिवारासह या ठिकाणी आंदोलन करतायत। एक पाठबळ तुम्ही देताय, सगळ्यांना पाठबळ देताय आंदोलन करताना? हो, कारण की माझे बाबा आहे तर मी देणार आणि हे फेअर आहे, हे द्यायलाच पाहिजे त्यांनी आणि आमचा हक्क आहे, आम्हाला मिळालं पाहिजे। निश्चित या संपूर्ण कामगारांच्या आंदोलनामध्ये आज कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। 4था दिवस जो आहे तो आमरण उपोषणचा या कामगारांचा आहे। कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी समझोत्यासाठी शिष्टमंडळ सुद्धा अद्यापर्यंत आलं नसल्याचं कामगारांनी म्हटलंय। आपल्या मागण्या घेऊन रेमंडच्या कामगारांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार जे आहे ते आता या ठिकाणी उपसलेला आहे। विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।